धुळे जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। इथे कर्तव्य बजावून ड्युटी संपल्यावर घरी परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। नागपूर सुरत महामार्गावरील धुळे शहरालगत असलेल्या आनंदखेडा गाव शिवारात हा अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार समोरील कंटेनर चालकाने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागे दुचाकीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी कंटेनरवर जाऊन धडकली। यामध्ये दुचाकीवरील पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते। त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता। यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। गुलाब शिंपी असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून साक्री पोलीस स्टेशन येथे त्यांची नियुक्ती होती। साक्रीकडून आनंदखेड्याकडे आपली ड्युटी संपल्यानंतर ते घरी परतत असताना हा अपघात झाला। या घटनेची माहिती कुटुंबियांना कळल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 3 वर्षाचा मुलगा व 5 वर्षाची मुलगी असा परिवार आहे। या घटनेमुळे धुळे पोलीस दलासह ग्रामस्थांमधून एकच हळहळ व्यक्त केली जात आहे।